इकडे ना गुड मॉर्निंग. खरं तर ब्लॉग कालचा कंटिन्यू करतो. इथे ना कचरा काढणारी गाडी येते, त्याला ना एक गाणं आहे. आता ते गाणं लावलं नाही त्यांनी, गाणं बंद आहे. पण कामात जर चालू असेल तर सांगतो आम्हाला. त्या गाडीत गाणं होतं, इकडे कचरा तिकडे कचरा लावेल ते वाटो, असं काहीतरी गाणं होतं. इकडे कचरा तिकडे कचरा, हे होईल ते होईल काहीतरी होईल, काहीतरी छान गाणं होतं. मी आत्ता उठलो, अचानक गाणं ऐकू आलं. मी ही बघा गाडी लाल परी, म्हणजे तुम्ही लोक बोलता तशी दिसणार नाही ती बघा. हे जर आम्ही दुसरीकडे आलो आहे आत्ता सध्या. इकडे पवनचक्की पण आहे. आम्ही शिवानीच्या घरी जाणार आहे आता थोडा वेळ. आता उठलो आहे, शिवानीच्या घरी जाऊन तिकडून तुम्हाला दृश्य दाखव. दृश्य बघूया. ऐकू किती छान वाटतं बघा ना इकडे. ही आमची गाडी इथे खाली. गाणं ऐकून उठलो मी. गाणं छान आहे. इकडे कचरा तिकडे कचरा न इकडे कचरा तिकडे. आणि कचऱ्याच्या गाडीवरचं गाणं. आणि खरंच कचरा नाही आहे इथे आता, रस्त्यावर तरी नाही दिसत. आम्ही आहे ना, आम्ही कचरा टाकलेला जेव्हा तिकडे शिवांच्या घरी लास्ट टाईम जेव्हा आलेलो, तेव्हा कचरा आम्ही ठेवलेला रस्त्यावर. आम्हाला वाटलं गाडीवरून घेऊन जाईल, पण ते कुत्र्यांनी वाट लावून टाकलेली होती. तर शिवांच्या पप्पांना कोणीतरी फोटो पाठवले की हे काय तुमची मुलगी आणि हे सगळे आले आणि ते कचरा करून गेले. पण ते आता काय करू शकतो, तर झालं चुकून, म्हणजे कुत्र्यांनी केलं. आता आम्ही तिथे डबे ठेवले आणि ते थोडं आतमध्ये ठेवले, म्हणजे येऊन घेऊन झालं. आता आम्ही घरी जाऊ तेव्हा बघू की त्यांनी कचरा उचलला की नाही. आता आम्ही आलो आहे परत शिवानीच्या घरी. आणि ह्या शाणीने ना माझा फोन गाडीत ठेवलेला. मला 3 वेळा यायला लागलं. पहिले बॅग ठेवली, मग फोन ठेवलेला, सगळं एक एक करून सांगते. मी तिला सांगले मी तिचा फोन माझा गाडीत ठेवला, जाऊन घेऊन ये. शाणे. आणि इकडे मजा येते शिवानीच्या घरात. इथे घर, इकडे समुद्र आहे इकडे, आणि तिकडे तुम्हाला आता दिसत नाही, पण तिकडे ते हे पवनचक्क्या, ह्याच्यावर गेलं टेरेसवर की दिसतं सगळं. इकडे आलं कीच बरं वाटतं, बाकी कुठे एवढी मजा नाही. बघूया, बघा ना काय मस्त वातावरण आहे. हे अंगण यांचं. इथे हे नारळाचं झाड आहे, नारळाचं झाड 2, नारळाचं झाड 3, नारळाचं झाड 4, आणि हा काय बोलतात त्याला बुरुज. आता इथून खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. मी फर्स्ट टाईम जाणार इथून. इकडं आम्ही भरपूर ते हे फेकलेले म्हणून जात नव्हतो मी. कढीपत्ता कुठे गेला कढीपत्ता? हां बघा कढीपत्ता. हे खाली आहे ना, जरासं राहिलं आहे साफ करायचं. हे साफ करून घेतलं ना तर एकदम क्लीन होईल. ते केलेलं नाही. आणि इथून खाली तर मला नाही माहिती कसं जाणार. ते तर जाऊ शकतो, पण खूप जंगले नाही जाते. मग घरी जातो आतमध्ये. मला खूप आवडतं यांचं घर. आता पोहे खाणार, चहा पिणार आणि मंचात जाणार कुलदेवीला. तेव्हा गाडी भेट. केवढे दोघे जण ना खेळत बसले. कुलदेवीकडे, म्हणजे आमच्याच म्हणजे कसं. आणि इथे जाम बरं वाटतं बसायला ना, गार वाटतं. आता तुम्हाला माझा आवाज कमी असेल कारण इकडे पाणी पडतं आहे. आणि आता तुम्हाला दाखवू आम्ही त्या विहिरीतून आहे ना, त्या विहिरीतून पाणी काढून दोन धुवून घेऊ शकतो. हे इकडे लागलं माझ्या. हां तांदूळ देतो तांदूळ. तर आम्ही तेव्हा तोंड धुवून घेतो. मस्त इथे थोडा अर्धा 1 तास बसू आणि मग कुठेतरी खायला जाऊ. मला भूक लागली. खायचं असतं काय नाही काहीतरी मिळतं. माणूस पहिल्यांदा विहिरीत हे करतो म्हणून मला बोला की ब्लॉग कर. नाही ब्लॉग केला पाहिजे ना, कळायला पाहिजे. आम्ही लहानपणापासून करतोय. हे विहिरीचं भांड्यात टाकणं. हो, अजून काय ही विहिरीची रशी. अरे माझ्यासाठी नवीन आहे यार. आणि नेहमी आम्ही येतो तर पाणी कमी असतं. आता खूप पाऊस पडला ना. भर रे बस ना, जास्त नको काढू, वेस्ट होईल पाणी. वेस्ट तो कशाला होईल लोक. आणि एकदम मस्त गार पाणी आहे. वाव, गार आहे खरंच, गार आहे.
आता मी काय करणार आहे, फक्त ब्लॉग दाखवायला हे केले. आता काय का आता ओलं नको, व्हिडिओ काढायचे आपल्याला, रील बनवायची. मग हे काढून ठेवलंस ना, आता व्हिडिओ शूट कर आणि मग घे. चल तुम्हाला जोक सांगू, आता हा असं करत होता, तिकडे बसलेले माणसं ह्याला बोलले की नळात पाणी नाही आहे का? तोंड धुवायचं ना तुला? आता ह्याने काय होणार आहे, त्या लोकांना काय मिळणार आहे बघून. ह्यांना बस हे तुम्हाला दाखवायचं होतं. हा, मला तोंड धुवायचं होतं विहिरीच्या पाण्याने. आणि काय माहितीये का, कारण गौरांग इथे आलेला तेव्हा त्याला हे भरपूर होते कांजणे. हा, कांजे जे बोलतात. आणि त्यांनी त्याच्या ह्या पाण्याने तोंड धुवून ना गेलेले सगळे. म्हणजे तुला असं वाटतं की तू ह्याच्याने गोरा होणार? हा, तुम्ही बघता नाही मला काय बोलते. झाले, दिस इज माय आउटफिट. आणि ह्याच्याकडे कपडे नसल्यासारखे सेम सेम शर्ट घालत असतो. मला मिसळपाव खायचा होता, पण शिवानी आमच्या हातात ते सगळ्यांना एक एक केळं देऊन ठेवलं खायला. बोलली केळगावची केळगावची. आणि ही बघा, मी जरा गोलगोल दिसतोय कारण काय ना, मी खूप मेहनत केली आज. मी काय आता आम्ही बघा इथे मागे वॉटरफॉल आहे. हा बघा, इकडे जायचंय. गाडी लावून बसलं कारण खूप पाऊस पडतोय. आम्हाला मस्त गाडीत बसून केळं खाऊन, केळं खात खात पावसाची मजा घेता येते. आता इथे वॉटरफॉलमध्ये टाइमपास करणार आणि मिसळ खायला जाणार. तिथे हा आहे बघा, हाच तो वॉटरफॉल. हा बघा ना, यांना नॅचरल स्विमिंग पूल भेटलाय. मला पाऊस नाही भिजवू शकला, या लोकांनी भिजवून टाकला. एकाने उडी मारली, डायरेक्ट पाणी अंगावर. पण जाम भारी आहे. इथून खाली इकडे त्यांनी हे बघे बांधून ठेवलं, एक वॉल सारखी बांधून ठेवले. पाणी वाहत राहतं आणि इकडे एक स्विमिंग पूल तयार होतो मस्त नॅचरल. आत्ता उडी मारली लोकांनी. हां, असंच मला भिजवलं आहे, पण जाम भारी वाटतंय. बघितलं, मी आहे रोमॅन्टिक. बघितलं, ही रीलसाठी नाही, हे रीलसाठी नव्हतं. हे मी असंच वागतो. मी शिवानीसोबत मी असाच वागतो. आता मी इकडे बघून असं करतो, तिला कळायला नको याची इथे. तोच हा बघा, तोच धबधबा. आम्ही मागाशी गाडीत बोलत होतो की मराठी भाषा किती छान आहे. काय टिटवी, जे टिटवी आवाज करते ती टिटवी. ज्या धबधब्यातून धबधबा आवाज येतो तो धबधबा. हा बघा धबधबा. उघडायचं नाही अजिबात. मित्र कसला दिसतोय बघा ना. तो गाडी निरखून बघतो एकदम. काय भाई, आणि त्याची सेफ्टी केवढी आहे. बाय ब्रो, बाय, नो हार्म, पीस, बाय. पोचलो आम्ही मंचेकर वाडीमध्ये. हाँ, दिस इज प्रॉपर इन लोग का ओजी मंचेकर. इधर से आए सब ये लोग. अभी अपन जा रहे हैं इन लोग के धक्के पे. धक्काच ना, बंदर ना. हाँ, काय मस्त वाटतंय. आता इथून आपण डायरेक्ट धक्क्यावर जाणार आहे. धक्केपर्यंत चालू नको इसको, दे धक्का. दिस इज द धक्का. अरे बरं, मंचेकर सत्ती बंदर. चला आता इकडे थांबून जरा टाइमपास करू. अरे 2 मिनिटं बघू ना. एक तरी मासा पकडून दाखव मंचेकर वाडीमध्ये आलास तर. माझ्या तुझा कार मध्ये फोन. हे छोटे शिकवतात ह्याला मासे. बघू 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 कसा पकडतोयस. त्यांनी ते काठी बघितलं ते युटर्न मारतात. चुकून जाते कोणतरी. तुझ्या तेवढ्या मोठ्या माशाने आयुष्य काढला. मग तू बरोबर बोलला, तू आयुष्य काढलास म्हणून आता बदलतो. आला का रे. 5 मिनिटं. मच्छी मारणं जरा अवघड असतं. अडकलेलो आम्ही. ही खाली ही कुठून उतरली. ती मागून आली. मागे पण कोण अडकले का नाही अडकलंय. तशी त्या मागे बघा, त्याच्या समोर थांबा, तुम्ही बाहेरून दाखवा. त्याच्या समोर एक बस होती, ती आता चालली हळूहळू मागे. मग ही पण निघेल, मग आम्ही पण निघू. ह्यांना ते बोट मासे दाखवले ना. मी 3 मासे पकडले. 3 झोपलेलो असताना काल रात्री स्वप्नाचं बोलतोय मी. तुला काय माहिती मी स्वप्नात किती पकडले. पण इकडे नाही जमले, खूप अवघड होतं. चला निघाली. चलो बाय बाय. स्किन केअर बघा कसा सनस्क्रीन लावतोय. मला वाटतं नाही काहीतरी रेकॉर्ड करत येते माझ्याकडे. मला माहित नाही काय, आणि हिला माहित नसेल. झालं का. झाला गोरा दिसतोय. गोरा खूप गोरा दिसतोय.
शाणी दाखवते मुद्दा, मला विदाऊट सनस्क्रीन ही स्वतः बाहेर पडू देत नाही. हो झाली बाबा झाली. ये आलो आता आलो. काय बडबडतोस. होते की तू किती काळजी घेतो तुझ्या स्किनची. मग घ्यायला नको. घ्यायला पाहिजे ना. किती ऊन आहे बघ, डायरेक्ट तोंडावर येते. मी नाही लावली आहे. लावली आहेस. मी नाही लावली आहे. तू गोरी आहेस, तुला गरज पण नाही. मागे बघ व्ह्यू. ओ वाव. तुझ्या मागे बोलली मी. हा माझ्याच मागे बोलतो. जायचं आता. हो सर. तिथे खाली काय लिहिलं माहिती आहे का, काय की जर तुम्ही दिस इज अ प्रोहिबिटेड झोन फॉर एनी सॉर्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. तर जर तुम्हाला इथे काय कन्स्ट्रक्ट करताना पकडला गेला किंवा तुमचं कन्स्ट्रक्शन पकडलं तर ते तोडणार आणि तुमच्याकडनं 1 लाख रुपये फाईन आणि 2 वर्षाची जेल. नो मला इथे रेतीचा किल्ला बांधायचा होता. शिटांग. हो हां, फेरीवाले दुकानं वगैरे पण टाकतात, त्यांच्यासाठी पण असू शकतो. इथून जायचंय ना. मंदिर आहे का. आधी पाया पडायचं हनुमानाच्या. हो विजयदुर्गच्या हनुमानाच्या आपण पाया पडूया आणि मग किल्ल्यावर जाऊया. किल्ल्यावरच आहे मंदिर. हां गाईड नाही मिळालंय मग आता. गाईड सुट्टीवर असतील आज. आशीर्वाद देणारा हनुमान आहे, ह्याच्या हातात गदा नाही आहे. आशीर्वाद घेतला का मग. येस. आणि तुमच्या इथे एक आहे त्याच्या हातात गदा नाही आहे, खंजीर आहे. आणि मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. याचं बांधकाम आहे मोगल टाईप आहे. ओ त्यांनी मुस्लिमांचं तोडायला नको म्हणून. हां मुस्लिमांचं हा साम्राज्य. इथे डोम टाईप आहे बघ ना वर. त्यांच्यावर मोगलकालीन वास्तू बांधलेली आहे, कारण त्याने अटॅक करू नये. हा त्यांना तर स्वतःचं काहीतरी वाटावं आणि अटॅक करायला नको म्हणून. भारी आहे खरंच. ना वरती पण ना डोम टाईप आहे. आपल्या पण धक्क्यावरती ते हनुमानाचं मंदिर आहे, ते पण ह्याच्यासारखंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या हाताने भगवा फडकवलेली जागा. ते ना मागे किल्ल्यावर. हो दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला इथे तिरंगा पण फडकवला जातो. वाव. गावकरी शाळकरी सगळे एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात. मजा येणार वर जायला. मोठं आहे ना आणि खूप आहे मोठं, चालायचं व्यवस्थित आहे. चलो बहुत चलने का है. तुम्हाला समोर दिसतं पण शुक नदीची खाडी म्हणतोय, पण ही वाघोटण नावाची खाडी आहे. इकडून एक 40 किलोमीटर लांबीपर्यंत पसरली आहे. मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण म्हणून गाव आहे, तिथपर्यंत गेलेली आहे. पलीकडचा डोंगर तो राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका आहे. तटाची उंची समुद्र सपाटीपासून सांगितली जाते ती 36 मीटर आहे आणि एकूण 27 बुरुज आहेत. 20 बाहेरच्या साईडला आहेत आणि 7 आतमध्ये आहेत. 27 बुरुज आहेत. असा तिहेरी तटबंदीचा किल्ला आहे. म्हणजे खाली पहिली तटबंदी आहे, ही दुसरी तटबंदी आहे आणि तिसरी ह्याच्यामध्ये किल्ला आहे. आणि तिहेरी तटबंदीचा किल्ला म्हणतो. किल्ल्याला जेवढा तटबंदी किंवा दरवाजे जास्त तेवढं किल्ल्याचं संरक्षण जास्त. किल्ल्याला तटबंदी जास्त आहे. जर जंजिरा बघितला असाल किंवा सिंधुदुर्ग जर बघितला असाल तर तिकडे सिंगल तटबंदी आहे. या किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे. तिहेरी तटबंदी असलेला एकमेव जलदुर्ग आहे. नमस्कार मित्रांनो, परत आलो आहे मी आणि यांनी आम्हाला अख्खा किल्ला दाखवला आणि मी तुम्हाला सॉरी बोलायला आलो आहे, कारण आम्ही खूप रँडम व्हिडिओज टाकतो आहे इकडून तिकडून, आधे मध्ये पुढे मागे. तर आम्ही जरा आता ट्रॅकवर नव्हतो, सण होता, गावी जाऊन आलो, सगळं करून आलो. तर आम्ही परत ट्रॅकवर येऊ. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.